गाईस, आज आहे आमचा सेकंड इयर बीपीटीचा पहिला पेपर. ठीक आहे. आणि तुम्हाला माहिती आहे आम्ही लायब्ररीमध्ये गेलो, तिथं पण सर्व्हर डाऊन. व्हॉट इज दिस? आणि आता आम्ही जाणार लेक्चरला, ते पण किती मिनिट लेट आहे. आम्ही 5 मिनिट लेट आहे. याज्ञिक सरांचं लेक्चर आजी आहे. कोणाचा चेहरा पाहून उठली काय नाही, मी स्वतःचा चेहरा पाहून उठते. तू बघ, तूच उठवते मला. ठीक आहे, तर बघू आज काय होतं. आमचा पेपर कसा जातो. मायक्रोबायोचा, मोहेंजोदारोचा. बने रहिए सेजल गौरी के साथ. बने रहो. ठीक आहे. 2 hours later. माहीत नाही काय होणार आहे आता. लेट सी काय होते आमचं. सांगू आम्ही तुम्हाला किती वाजता. 1 वाजता. बने रहिए हमारे साथ गाइस. आम्हाला आता कळालं की पीपीटी पण अपलोड आहे, पण ती पण ई कंटेंटमध्ये. आमच्या मोहेंजोदारोने ती ई कंटेंटमध्ये टाकली. ते सगळ्यात निर्लज्ज पोरी म्हणजे क्लासमधले सेजल आणि गौरी, ज्यांना नंतर कळतं की काहीतरी आहे. ठीक आहे, याच्यात पण आहे. ओ माय गॉड, याच्यात पण आहे. असं झालं होतं मला. आज के लिए फिलहाल इतना ही. आपकी तरह मैं भी मायूस हूँ, लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है. दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है. किती आमचा तो अभ्यास बघा गाईज, एवढा अभ्यास करतो आहे. दिस इज द मेडिकल. आणि तरी तुम्ही म्हणता फिजिओथेरपी मसाज आले आहे ना. तर मी हर्षमोहन सांभाळते. थांबा 2 मिनिटं. सध्या बापरे एवढे बुक्स केडी आहे. त्रिपाठी. का आम्हाला फार्मॅट मायक्रोबायो सगळं शिकावं लागतं. का ऑर्थो सर्जरी का तरी आम्हाला डॉक्टर हा रिस्पेक्टफुली भेटत नाही. रोजची कटकट व्हायची आमची, रोजची. बघा गाईस, आता आमच्या हातातून 70 आणि 100 रुपीज अशीच गेली. अशी 1 आम्ही स्कॅन असे यूज करता कशा. आणि मग आमचे पप्पा म्हणतात पैसे कुठे जातात बेटा, पैसे कुठे जाते कसं सांगायचं. आता तर पैसे दिले होते. तुम्हाला माहिती आहे 1000 रुपये 2 दिवसात संपता येते. 1000 रुपये. आणि आमची फीस तशी 2,40,000 आहे सगळं. तरी आम्हाला ही घ्यायला लागते. जस्ट प्रायव्हेट युनिव्हर्सिटी. आम्ही एक्झाम फीस पण आम्हीच 5,000 एक्झाम फीस. तरी त्यात त्यांना पेपर देऊ शकत नाही ते आम्हाला, तरी ते आम्हाला घ्यायला लागतं. भेटू आपण नंतर. भेटू. 2 hours later. फायनली आमचा पेपर झाला. काय बोलली. फायनली आमचा पेपर झाला. मी चाललो मिसळ पाव खायला. तुम्ही विचार करा म्हणजे गाईज आमची परिस्थिती खूप नाजूक आहे सध्या. मला ते समजत नाही मी काय करू. घरचे पैसे तर देता. पैसे देतात भाई, पण पैसे असे फटक्यात उडतात ना की आम्हाला कळत नाही आम्ही कशात उडवतो. पप्पाला सांगेन पप्पा आम्ही ना आज 100 रुपयाचे पेपर्स घेतले. त्यानंतर आमच्या 70 रुपयाचे बुक नव्हती. बुकचं झेरॉक्स मारणारे आमच्या सगळं कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. गाईज आपण हिंदीमध्ये पण ब्लॉग लवकरच सुरू करू, कारण की आमची अर्धी ऑडियन्स हिंदी आहे, गुजराती आहे, ज्यांना मराठी कळत नाही. आम्ही आमची मातृभाषा नाही. हो ना, आम्ही स्टार्टिंग मराठीपासूनच केली ना, आपल्या मराठी ऑडियन्ससाठी फक्त. पण सपोर्ट करा गाईज प्लीज. गाईज आता आम्ही खाणार मिसळ पाव. आमचे क्लासमेट्स अभिनव. ठीक है, मतलब लिखा तो सब है बट रेफरेंस नहीं दिया है किसी बात का. सब लिख. मस्त जोक मारा रे. या हस रे हलकट हस.